नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. केदारच्या माणसांनी आनंदीला खाली ढकलून दिलेलं असतं, त्यामुळे आनंदी जमिनीवर पडते आणि तिच्या डोक्याला मार लागून ती बेशुद्ध होते. तर ती माणसं तिथून पळून जातात. तितक्यातच सार्थक तिथे येतो. सार्थक आनंदीला खाली पडलेलं बघतो आणि लगेचच तिच्याकडे धावत जातो. आनंदीची अवस्था बघून तो खूपच घाबरतो आणि म्हणत असतो की मिस आनंदी, काय झाले तुम्हाला, डोळे उघडा. परंतु आनंदी ही बेशुद्ध असते. सार्थक लगेचच त्याच्या गाडीमध्ये असलेलं पाणी घेऊन येतो आणि आनंदीच्या चेहऱ्यावर शिंपडतो. तेव्हा कुठे आनंदी शुद्धीवर येते. आनंदी उठल्या उठल्या एवढंच म्हणत असते की सर अहो, ते लोक सगळे बॉक्सेस घेऊन गेले आपले. सार्थक म्हणतो की ते बॉक्सेस जाऊ द्या, परंतु तुम्ही तर ठीक आहात ना. आनंदी म्हणते की सर, मी कंपनीचा माल वाचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यात झटापटीतच त्यांनी मला खाली ढकललं आणि माझ्या डोक्याला लागलं. सार्थक म्हणतो की अहो, तुम्हाला काय वेड वगैरे लागलंय का, कशाला नसते प्रयोग करता तुम्ही, तुम्हाला जर काही झालं असतं तर काय केलं असतं मी. तेव्हा आनंदी सार्थककडेच बघू लागते. सार्थक पुढे म्हणतो की आता तुम्ही ठीक आहात ना, तुमचं डोकं तर दुखत नाहीये ना. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर आनंदी म्हणते की नाही, मी ठीक आहे आता. सार्थक म्हणतो की चला, मी आता तुम्हाला घरी सोडतो आणि मग आनंदीला आधार देऊन तो तिला गाडीमध्ये बसवतो. तर इकडे केदार त्याच्या माणसांना विचारत असतो की तुम्हाला कोणी बघितलं तर नाहीये ना. तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो की अहो, कसं बसं आम्ही त्या आनंदीच्या तावडीतून सुटलोय. केदार म्हणतो की ह्या आनंदी सारखी मध्ये मध्ये येते. तो माणूस म्हणतो की साहेब, हे जोखमीचं काम झालंय बघा, आता मात्र हे काम करणं कठीण राहील. हेच बॉक्सेस मी कसे बेसे घेऊन आलोय. केदार म्हणतो की आता हे बॉक्सेस राहू द्या इथे, आता मी बघतो काय करायचं ते, आणि या गोष्टीबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही, चला निघा इथून. परंतु ते माणसे तिथेच उभे राहतात आणि म्हणतात की साहेब, जरा पैसे हवे होते. तर केदार म्हणतो की काय तुमचे पैसे, इथे माझ्या जीवावर बेतलंय. आणि मग केदार त्यांना थोडेसे पैसे काढून देतो आणि सांगतो की जा आता इथून. ते दोघंही आता तिथून निघून गेलेले असतात, परंतु केदारला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. इकडे सार्थकने आनंदीला घरी सोडलेलं असतं, परंतु घरातले सर्वजण खूपच काळजी करत असतात. तर मालती म्हणते की अगं, हे सगळं असं कसं काय झालं. सार्थक म्हणतो की अहो, खूप धाडसी आहेत त्या, एकट्याने चोरांना सांभाळत होत्या. मालती म्हणते की चोर, अरे बापरे. आनंदी, तू ठीक तर आहेस ना. आनंदी म्हणते की अगं आई, मी ठीक आहे, माझी काहीही काळजी करू नकोस, फक्त त्या चोरांनी मला थोडासा धक्का मारला म्हणून लागले, बाकी काही नाही. मालती म्हणते की मला एक सांग, तो चोर कोण होता, म्हणजे याआधी सुद्धा असंच घडलंय ना. म्हणजे ते असं म्हटल्यावर आनंदी मालतीला थांबवते, कारण ती अंशुमनबद्दल बोलत असते. आनंदी मालतीला सांगते, आई, मी त्यांना याआधी कधीही बघितलेलं नव्हतं. सार्थक म्हणतो की आणि कंपनीशी सुद्धा संबंधित नव्हतं कोणी, बाहेरचीच माणसं होती. आनंदी म्हणते की सर अहो, पण प्लीज तुम्ही ह्या चोरांना पकडा. सार्थक म्हणतो की तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही ठीक आहात ना. आनंदी म्हणते की हो, मी ठीक आहे सर. अण्णा म्हणतात की थँक्यू सर, की तुम्ही तिथे होता म्हणून बरं झालं. लीना यांच्यासाठी चहा टाक. सार्थक म्हणतो की नाही काका, मला जावं लागेल, माझ्या घरी जरा गडबड आहे. आनंदी अण्णांना सांग, सरांना जाऊ द्यात अण्णा, सरांच्या घरी लग्नाची गडबड आहे. सार्थक सरांचं आणि रेश्मा मॅडमचं लग्न ठरलंय. हे ऐकून सर्वांनाही आनंद होतो. अण्णा म्हणतात की अभिनंदन सर. लीना म्हणते की अभिनंदन सार्थक सर. मालती म्हणते की छान झालं, लग्न झाल्यावर माणसाचं नवं आयुष्य सुरू होतं. सार्थक मात्र त्यावर काहीही बोलत नाही आणि सांगतो की मी आता निघतो म्हणून, आणि सार्थक तिथून निघून जातो. तर इकडे सुधा ही सगळ्यांना साखरपुड्याचं इन्व्हिटेशन देत असते. अरविंद सुद्धा तिथे बसलेला असतो. अरविंद सुधाला म्हणतो की सुधा, मला काहीतरी गडबड वाटते. सुधा म्हणते की अहो, कसली गडबड. अरविंद म्हणतो की का कुणास ठाऊक, पण ती जी मुलगी आहे ना अगं, जिच्याशी सार्थकचं लग्न ठरलंय आणि जिने माझा जीव वाचवला, ती वृंदा देखील तिथं आलेली असते. सुधा म्हणते की अहो, ती एकच मुलगी आहे. तर अरविंद म्हणतो की मग मला ती का आठवत नाही. वृंदा म्हणते की अहो भाऊजी, तुम्हाला काही आठवत नाही आणि तुम्हाला काही कळत नाही, विसरता तुम्ही सारखे सारखे. मी एक काम करा, आतमध्ये जाऊन आराम करा, आम्हाला तयारी करू द्यात. आकांक्षा, तू जा बरं, भाऊजींना आतमध्ये घेऊन जा. तर अक्कू लगेचच अरविंदला आतमध्ये घेऊन जाते. तर सुधा मात्र विचार करू लागते. वृंदा म्हणते की फोन झाले का सगळ्यांचे करून. सुधा विचारते की वृंदा, अगं हे असे का म्हणाले असतील. वृंदा म्हणते की अगं भाऊजी विसरतात, माहिती आहे ना तुला, कधी कधी तर ते तुला देखील विसरतात आणि म्हणतात की आपण कोण. सुधा म्हणते की अगं पण. वृंदा म्हणते की पण काही नाही, काही पण म्हण, सार्थक आणि रेश्माची जोडी तर एकदम सुंदर, आणि मी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोटो पाठवला, सगळ्या मला म्हणाल्या की मुलगी किती सुंदर आहे, राज्याध्यक्षांची सून म्हणून शोभते.
आकांक्षा येते आणि म्हणते की आई पण काय माहीत, दादा मला जास्त उत्साही नाही वाटला. वृंदा म्हणते की अगं मुलं कुठं उत्साही असतात, सगळा उत्साह हा मुलींनाच असतो, हो की नाही गं सुधा. सुधा म्हणते की हो, हे बाकी खरं आहे. इकडे सार्थक आता आनंदीला सोडून घरी निघालेला असतो आणि गाडीमध्ये असतो, परंतु आनंदी गाडीमध्येच आहे आणि शेजारच्या सीटवरती बसली आहे असा आभास मात्र सार्थकला होत असतो. तेवढ्यातच सार्थकला रेश्माचा फोन येतो. रेश्मा विचारते की सार्थक कुठे आहेस तू. तर सार्थक म्हणतो की मी जरा आनंदीकडे आलो होतो. रेश्मा म्हणते की एवढ्या रात्रीला. सार्थक म्हणतो की हो, मी तिला ड्रॉप करायला गेलो होतो. रेश्मा म्हणते की तू तिला ड्रॉप करायला गेला होतास, हे जरा खूप अति होतं असं नाही वाटत का तुला. नाही म्हणजे ती तुझ्या ऑफिसमध्ये काम करते, तुझ्या केबिनमध्ये बसते, इथपर्यंत तर समजू शकते मी, पण आता तू तिला मात्र घरापर्यंत सोडवायला जाणार आहेस का. सार्थक म्हणतो की तसं नाही आहे रेश्मा. रेश्मा म्हणते की अरे सार्थक, माझ्यासाठी पण थोडासा वेळ काढ. सार्थक म्हणतो की ठीक आहे, उद्या मी काही कुर्त्यांचे डिझाईन्स घेऊन येते, बघ तुला कुठला आवडतो ते. आणि एवढं बोलून रेश्मा फोन ठेवते आणि म्हणत असते की ही आनंदी जरा सार्थकसोबत जास्तच मैत्री करते. वृंदा काकूंना सांगून हिचा काहीतरी बंदोबस्त तर करावाच लागेल. तर इकडे अण्णा आनंदीला बोलत असतात की हे काय आहे आनंदी, आणि ही कुठली रिस्क घेणं म्हणायचं. मला मान्य आहे की त्यावेळी तुला जे सुचलं ते तू केलं, परंतु जरा विचार तरी करायचास. आणि जर तुला काही झालं असतं तर. आनंदी म्हणते की अहो अण्णा, जर मला दिसतंय की माझ्यासमोर चोर चोरी करताय तर मी काय करायला हवं होतं. अण्णा म्हणतात की मगाशी मी काही बोललो नाही, परंतु इतकी रिस्क घेत नको जाऊस बाळा. तर आनंदी म्हणते रिस्कचं काय घेऊन बसलात अण्णा, इथं तर माझा नवराच माझ्या जीवावर उठलाय आणि यापेक्षा मोठं संकट कोणतं असू शकतं. शेवटी जे नशिबात आहे तेच होणार आहे. अण्णा म्हणतात की हो, पण जरा काळजी घेत जा. आनंदी म्हणते की हो अण्णा, इथून पुढे मी काळजी घेत जाईल. आणि मग अण्णा आनंदीला जवळ घेतात. तर इकडे रेश्माने काही साड्या आणि कुर्ताच पाठवलेल्या असतात. वृंदा म्हणत असते की सुधा, रेश्माने किती छान कुर्त्या आणि साड्या पाठवल्यात ग. तितक्यातच सार्थक तिथे येतो. तेव्हा सुधा म्हणते की अरे सार्थक, रेश्माने खूप छान साड्या आणि कुर्ताच पाठवलेत, तुला एखादा आवडतोय की बघ बरं. त्यातच सार्थकला एक फोन येतो. सार्थक म्हणतो की आई आता मी जाऊन येतो, माझं अर्जंट काम आहे. सुधा म्हणते की अरे आता रेश्मा येईलच. सार्थक म्हणतो की नाही आई, माझं अर्जंट काम आहे, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इकडे बेनारे ऑफिसच्या एका मुलीसोबत बोलत असतात आणि म्हणत असतात की तो चोर असेल असं वाटलंच नव्हतं, आणि तोंडावरनं तर किती भोळा वाटतो तो. थोड्यातच आनंदी तिथे येते. आनंदी म्हणते की काय झालं बेनारे सर. बेनारे म्हणतात की काही नाही हो, आजकाल कोणाच्या चेहऱ्यावर बघून काहीही अंदाज साधता येत नाही. कोणाचं खरं कोणाचं खोटं, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा काहीच कळत नाही. बेनारे म्हणतात की हो, काल जो चोर पळून गेला होता ना त्याला पकडलंय, आणि महत्त्वाचं म्हणजे तो दुसरा तिसरा कोणी नसून सार्थक सरांचा ड्रायव्हर आहे. आणि हे ऐकून आनंदीला मोठा धक्का बसतो. आनंदी म्हणते की नाही म्हणजे काल मास्कमुळे मला त्याचा चेहरा नीट दिसला नाही, पण तो सार्थक सरांचा ड्रायव्हर होता. बेनारे म्हणतात की हो, त्यालाच पकडलंय, हे सुद्धा चौकशी सुरू, पोलीस वगैरे आलेत. आनंदी म्हणते की सर मी आलेच, असं म्हणून आनंदी लगेचच तिकडे जायला निघते. तर इकडे विकास हा इन्स्पेक्टर समोर हात जोडून म्हणत असतो की साहेब, मी असं कधीच करणार नाही, इतके वर्ष मी तुमच्याकडे इमानदारीने काम करतोय. इन्स्पेक्टर म्हणतात की हा असा काही बोलणार नाही, याला आता मी चौकीत घेऊन जातो, मगच हा बोलेल. विकास म्हणत असतो की साहेब अहो, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. केदार म्हणतो की काय तू असं केलं नाहीयेस, तुझ्या घरामध्ये चुरगळलेले बॉक्स सापडले, गाडीमध्ये एक बॉक्स सापडला. अरे सार्थक सरांनी किती उपकार केले तुझ्यावर, आणि तुला लाज नाही वाटली असं करायला. विकास म्हणतो की सार्थक साहेब, मी खरंच असं काही केलेलं नाहीये. सार्थक म्हणतो की हे बघा, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही, आणि विश्वासघात तर अजिबातच आवडत नाही. अरे जर तुला पैसे हवे होते तर सांगायचंच ना मला, पण तू हे जे काही केलंयस ते अत्यंत चुकीचं केलंय. कंपनी काय कोणा एकट्याची नसते, इथे प्रत्येकाचं पोट आहे त्याच्यावर, आणि तू सगळ्यांना फसवलंय. साहेब याला घेऊन जा. विकास मात्र फार रडत असतो आणि गयावया करत असतो. विकास म्हणत असतो की साहेब असं करू नका, माझं घर रस्त्यावर येईल. त्यावर सार्थक म्हणतो की तू त्याची काळजी करू नकोस, फक्त तुझी काळजी कर. कंपनीला लुटणाऱ्या एका माणसामुळे बाकीच्या लोकांची घरं रस्त्यावर येतील, त्याचं काय. चोरी करणाऱ्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. साहेब याला घेऊन जा. सार्थक म्हणतो की काही ऐकू नका साहेब, याचं घेऊन जा याला. आणि मग पोलीस विकासला तिथून घेऊन जातात. केदारचं काम मात्र सक्सेसफुल झालेलं असतं, परंतु आनंदीने हे सर्व बघितलेलं असतं. आनंदी मनामध्ये म्हणत असते की हा जितक्या गयावया करतोय त्यावरून तर असं वाटत नाही की याने सगळं केलं असेल. यामध्ये काहीतरी घोळ तर नक्कीच आहे, याला कोणीतरी नक्कीच फसवतंय. पण मग कोण असेल तो, आणि याला फसवून कोणाला फायदा होणार आहे.
तर इकडे सार्थक मात्र खूपच रागराग करत असतो आणि म्हणत असतो की काय माणसं असतात, कोणासाठी कितीही काहीही करा, शेवटी माणसं आपला खरा रंग दाखवणारच. तर इकडे आनंदी जेव्हा केबिनमध्ये येते आणि म्हणते की सार्थक सर, सार्थक मात्र चिडलेला असतो आणि म्हणतो की जरा 2 मिनिटं शांत राहू द्या ना. आनंदी म्हणते की सॉरी सर. सार्थकला समजतं. सार्थक म्हणतो की नाही नाही, आय एम रिअली सॉरी. बाहेर जे काही झालं ना त्यामुळे जरा जास्त डिस्टर्ब झालोय. असं जर काही झालं ना मला खूप त्रास होतो. इतकी जवळची माणसं, इतकी जीव लावलेली माणसं अशी कसं काय वागू शकतात. तर आनंदी म्हणते की अहो सर काहीतरी चुकतं. सार्थक म्हणतो की अहो तेच तर, काय चुकतंय. विकास दादा कधी असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आनंदी म्हणते की एक्झॅक्टली सर, मला नाही वाटत की त्या ड्रायव्हर काकांनी काही केलंय. आनंदी म्हणते की सर अहो मी ज्या 2 चोरांना पकडलं होतं त्यांची अंगकाठी, त्यांची उंची ही वेगळी होती. अहो त्यात हे ड्रायव्हर काका नव्हतेच. तर सार्थक विचारतो आर यू शुअर. आनंदी म्हणते की येस सर. रात्री अंधार होता त्यामुळे मी त्यांचा चेहरा तर नीट बघू शकले नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर मास्क देखील होतात. पण सर ह्या ड्रायव्हर दादाने चोरी केलेली नाहीये, काहीतरी तरी नक्की गडबड आहे. सार्थक म्हणतो की नाही आनंदी असं नाही आहे, काही शहानिशा केल्याशिवाय मी असं बोलत नाही. त्याच्या घरामध्ये सुद्धा बॉक्स सापडले होते आणि गाडीमध्ये सुद्धा. आनंदी म्हणते की नाही अहो सर. पण तेवढ्यातच रेश्मा येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी. आनंदी तू जरा तुझ्या सरांना वेळ दे ना. काय ना आमचा साखरपुडा हा तोंडावर आलाय आणि तुमच्या सरांना तयारीसाठी काहीच वेळ मिळाला नाही. थोडा वेळ देता का त्यांना. नाही म्हणजे मी समजू शकते की तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे, परंतु आमच्या साखरपुड्या इतकं महत्त्वाचं काम तर नसेलच. आनंदी म्हणते की सॉरी मॅडम तसं काहीच नाही. आणि असं म्हणून आनंदी तिथून जात असते तेव्हा सार्थक म्हणतो की 1 मिनिट, आम्ही कामाचंच बोलतोय आणि आम्ही महत्त्वाचंच बोलतोय, काही गप्पा मारत नव्हतो. सार्थक आनंदीला म्हणतो की सॉरी, तुम्ही बसा आणि तुमचं काम सुरू करा. रेश्मा मुद्दामच सार्थकला चिटकून उभी राहते आणि म्हणते की सार्थक, आपल्या साखरपुड्यासाठी काही डिझायनर ड्रेस सिलेक्ट केले होते आणि मला असं घरून कळलं की तू लवकर निघून आलास. तू तर कपडे ट्रायसुद्धा नाही केले. सार्थक तू मला म्हणाला होता ना तू वेळ काढेल म्हणून. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल, मी कुठलंही कारण तू ऐकणार नाहीये. आनंदीला मात्र खूप ऑकवर्ड फील होतं आणि थोड्याच वेळात रेश्मा सार्थकला तिथून घेऊन जाते. तर इकडे केदारने शलाकाला फोन केलेला असतो. शलाका म्हणत असते की अरे केदार काय झालं ऑफिसमध्ये. आणि हा सार्थकसुद्धा खूप घाईघाईने निघून गेला. केदार म्हणतो की नाही जरा मोठा प्रॉब्लेम झाला होता, केली मी फिरवाफिरवी केली आहे. आणि मग घडलेला प्रकार केदार हा शलाकाला सांगत असतो. शलाका म्हणते की अरे केदार, त्याला गुंतवायचं काय गरज होती तुला. आता या सगळ्यामध्ये त्याने भलतंच काहीतरी करून ठेवलं म्हणजे. केदार म्हणतो की अगं नाही काही करणार तो, आणि कोण विश्वास ठेवणार आहे त्याच्यावर. अगं चोर म्हणून तो सिद्धही झालाय, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. तर शलाका म्हणते अरे जर आईला यातलं काही समजलं ना तर ती वाट लावेल आपली. केदार म्हणतो की बरं चल, मी तुझ्याशी नंतर बोलतो, मला खूप काम आहे. असं म्हणून केदार फोन ठेवतो. इकडे आनंदी म्हणत असते की ते चोर वेगळे होते, त्या ड्रायव्हरनी चोरीच केलेली नाही. तेवढ्यातच बेनारे तिथे येतात आणि आनंदी बेनारेला सुद्धा सांगते ते ड्रायव्हर हे चोर नाहीच आहे, चोरी तर भलतंच कोणीतरी केली आहे. बेनारे म्हणतात की या गोष्टीचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का. आनंदी म्हणते की हे बघा, जेव्हा मी गोडाऊन जवळ गेले तेव्हा मला कळलं की कोणीतरी चोरी करतंय. जेव्हा मी त्यांना अडवलं तेव्हा त्यांनी मला ढकललं आणि ते तिथून पळू लागले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि मग आनंदीला आठवतं की जेव्हा हातापायी होत असते तेव्हा त्या गुंडाचा खिसा फाटून आनंदीच्या हातामध्ये आलेला असतो. आणि मग आनंदी बेनारेला सांगू लागते की बेनारे सर, खिसा जेव्हा गुंडामध्ये आणि माझ्यामध्ये हातापायी होत होते तेव्हा त्याचा खिसा माझ्या हातात आला आणि त्या खिशातून काहीतरी खाली पडलं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे सर्वजण बसलेले असताना सार्थकला आनंदीचा फोन येतो. तेव्हा रेश्मा विचारते की कोणाचा फोन आहे सार्थक. सार्थक म्हणतो की मिस आनंदीचा फोन आहे. सार्थक तिला लगेचच म्हणतो की हो ठीक आहे, मी लगेचच आलो. सार्थक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतो तेव्हा सार्थक विचारतो की काय झालं. इन्स्पेक्टर म्हणतात की ज्या माणसाने चोरी केली त्या माणसाच्या खिशामधून हे आयडेंटिटी कार्ड खाली पडलं. आणि सार्थक जेव्हा ते आय कार्ड बघतो तेव्हा त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे अरविंद मोठमोठ्याने ओरडत असतो की मला आठवली ती आनंदी मुलगी, मला आठवली ती आनंदी मुलगी. तर आकांक्षा म्हणत असते की बाबा अहो हीच ती आनंदी मुलगी आहे. ती रेश्माचा फोटो अरविंदला दाखवत असते, परंतु अरविंद म्हणतो की नाही नाही, ही ती मुलगी नाहीच आहे, ती मुलगी तर दुसरीच कोणीतरी होती. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.